कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो
हा माधव तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हो हो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व हे सुखाचे आगर थोडा विको सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर. बापर कुमा देवी वार बापर कुमा देवी वार विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा कुमा देवी वर, कुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय राम कृष्ण थाळी वाजवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम मेरा सिगा देवा माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा हे पांडुरंगा उपवास परणे राखीला दारवंगा उपवास परणे राखीला दारवंगा तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा उपवास परणे राखीला दारवंगा, उपवास परणे राखीला दारवंगा. खेला भोगवटा खेला भोगवटा हे आम्हाला गे उपवास परणे राखीला दारवंगा खेला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे केला भोगवटा, केला भोगवटा, हे उपवास हे वंश परंपरा दास मी अंकित
उपवास पारणे राखला दारवळला केला भोगवटा वा गुरुजी आम्हाला गे तुका मोकळे उपवास हरे विठोबा टाळी वाजवायचे हा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाटागरी बार घुमाई बार घुमाई क्या बात है वाह ताली वाजवायची एक साथ वाह ताली वाजवायची माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलाची निरासी गा देवा माझ्या वडिलाची निरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा देवा माझ्या वडिलाची निरासी गा देवा माझ्या वडिलाची निरासी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास परले रखिल दरवंता उपवास परले
मेरा सिगा देवा माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा माझ्या वडिलाचे मिरासे गा देवा माझ्या वडिलाचे मिरासे गा देवा तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा पांडुरंगा 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 तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवासा परने राखीला दारवंटा उपवासा परने राखीला दारवंटा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा सेवा तुझी चरण सेवा सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास दारवण उपवास पारण दारवण गेला भोगवटा लागे गेला भोगवटा गेला भोगवटा गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा गेला भोगवटा
केला भोगवटा लागे केला केला भोगवटा लागे लागे केला भोगवटा केला भोगवटा केला केला भोगवटा केला 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 भोग केला भोगवटा मला केला भोगवटा केला भोगवटा साडी धनी 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 साडी गपदानी सा 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 साडी धनी 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 साडी गपदानी सा 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 साडी धनी 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 साडी गपदानी सा 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 केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला गे उपवास पालन दाखिलदार बंद उपवास पालन दाखिलदार विठ्ठल
हॅलो माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे हरिवंश परंपरा दास मी अंकित तुका मोकली तालाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे समचरण सरोजम सांदणीला बुधावम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सभयदबलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठितटे विमरत्यां परम पुंडरीकाय दातुमणीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरङ्गं पांडुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो बेस कमी करा बेस पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन वा वा संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथे जावे सारो वा बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण दुसरे
गंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताच्या ट्रबल ट्रबल त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञे जोधरावतारम कलंकांक देजो दिकामुदी वक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो ए तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा 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 आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा आभेरू आभेरू लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा कृपया देवा सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गे नाही माझ्या वडिलांची पूर्ण बन माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतन हरी अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेने अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात गड्या माझ्या वडिलांची जी परंपरा आहे ना, मिराशी या शब्दाचा अर्थ व्याकरणानं सांगितलाय परंपरा. काय परंपरा आहे आमची? तुझी सेवा करणे ही आमची परंपरा आहे. आणि ही जर परंपरा असेल तर हे देवा आम्ही तुझी सेवा करतोय. कशी करतोय माहिती का? आम्ही आमच्या वडिलांनी आम्हाला जे काही शिकवलंय ते आम्ही करत आलो. आणि मग हे करणं जर परंपरा आहे तर ही तुझी सेवा आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधा वया नाही, पांडुरंगा. पांडुरंगा हे देवा आम्ही आमच्या वडिलांची परंपरा जोपासली, मिराशी जोपासली. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं आमच्या वडिलांनी? उपवास राखला, दारवंट राखला आणि भोगवटा आमच्या करता केला. वयाच्या 45 मला वाटतं 45 वाऱ्या आमच्या वडिलांनी केल्या, बरोबर ना? आणि 45 वाऱ्यांच्या माध्यमातून वय वर्ष 100 वर्ष आयुष्य जगण्याची भूमिका चाकली. आणि या भूमिकेतून काय केलं? केला भोगवटा आम्हाला गे. आमच्याकरता केलं नाही. आणि म्हणून आम्ही वंश परंपरेनुसार जी सेवा चालत आली आहे ती सेवा करणार.
वंश परंपरा दासमी अंकित. लोक हसतील आम्हाला, पण जगाची लाज बाळगायची आम्हाला गरज नाही. तुका मुकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा मला विठला विठाला. विठ्ठला विठाला विठाला. अभंग गोड निवडलाय, प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपली झारकरवाडी, आणि वाडीतील आपली ही परत वाडी. दुसरी वाडी कोणती? डोबळेवाडी. आणि डोबळेवाडीतील नवे नवे या गावचं, या झारकरवाडीचे गोड असं व्यक्तिमत्व. वरचा आवाज जास्त झाला, इथं मंडपात आवाज थोडा, इथला वरचा ट्रम्पेट कमी करा, आणि इथं मंडपात थोडं कमी करा, वरच रिटर्न मारतो हा, आणि इथं आवाज द्या. आणि म्हणून खरं तर आज गोड अशा आयोजनामध्ये, गोड अशा नियोजनामध्ये स्वर्गीय हरिभक्त परायण हरिभाऊ मारुती टावरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं, वर्ष श्राद्धानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आज या टावरे परिवारानं गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय. मला तर पहिल्यांदा भास होतो की नेमकं मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय का वर्ष आपलं एखाद्या सत्याचं काल्याचं कीर्तन करतोय, असा भास मला होता. एकदा टाळी वाजवा गड्या. असं गोड नियोजन आयोजन केलंय. नियोजनातली भव्यता दिव्यता अत्यंत वाखाणण्याजोगे. अतिशय सामान्य परिवारामध्ये, घराण्यामध्ये बाबांनी जन्म घेतला, आणि आजन्म त्यांनी आपल्या ईश्वर भक्तीमध्ये काढला. आणि ईश्वर भक्तीमध्ये इतकी लीन झाले, आणि ईश्वर भक्तीमध्ये किती लीन व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे हरिभाऊ दादा होते. बाबांबद्दल बोलत असताना सतत ईश्वराच्या चिंतनामध्ये खरं तर त्यांनी आयुष्य घालवलं. आणि वयाच्या 15व्या वर्षापासून आपलं खरं तर 80व्या वर्षापर्यंत आळंदीची पंढरपूरची वारी नियमानं केली, असे ज्येष्ठ वारकरी. आणि खरं तर पंढरपूरची वारी सतत 65 वर्ष पंढरपूरची आळंदीची वारी केली. आणि या वारीमध्ये खरं तर अत्यंत अलौकिक असा आनंद त्यांनी लुटला. अलौकिक आनंद लुटण्यामध्ये खांद्यावर भगवी पताका, जसे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी निगुडी, या युक्तीप्रमाणे 65 वर्षानं खरं तर वारी केली. आणि 65 वर्षानंतर खरं तर त्या ठिकाणी चालता आलं नाही, म्हणून तरी नित्य नियमानं हरिपाठ चालू ठेवला. आणि हरिपाठ चालू केला. ज्यांना अजात शत्रू असं म्हटलं जातं, म्हणजे एकही शत्रू नाही असं एक गावचं गोड व्यक्तिमत्व असे हरिभाऊ बाबा. आणि खरं तर नित्य नियमानं हरिपाठ करणारं, सर्वांच्या विषयी ममत्व बाळगणारं, नवे नवे आयुष्याचा गाडा त्यांनी गोड असा ओढला. आणि खरं तर त्यांच्या मागं मला वाटतं आजी नाही आपल्यामध्ये, जया आई नाहीये. जया आईंनी सुद्धा गोड असा प्रपंच केला. त्यांच्या मागं मुलं आहे, त्यामध्ये निवृत्ती दादा आहे, दत्तात्रय दादा आहे, आणि सुरेश दादा आहे, अशी 3 मुलं. आणि माझ्या 5ही बहिणी, त्यामध्ये विनू अक्का असतील, शांता अक्का असतील, फुला अक्का असतील, त्यामध्ये तानाई असतील, आणि लीलाबाई असतील, अशा 5 मुली, बरोबर ना? 5 मुली आणि 3 मुलं, बरोबर ना? असा मोठा परिवार आहे. नातवंत इतकी मारा, त्यांची जर नावं घ्यायला गेली तर अख्खं कीर्तन त्यांच्या होईल. एवढे नातवांचा मोठा परिवार आहे, म्हणून नातवांची नावं घेणार नाही, असा मोठा परिवार आहे. आणि या परिवारानं गेलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. 10 वाजले कीर्तन चालू करायला. मला माहिती गावात साखरपुडा आहे, सरपंच साहेब आल्यापासून मला म्हणतात महाराज चालू करा, पण मी सोडणार नाही. माझा वेळ जेवढा मी तेवढा घेणार गड्या. कीर्तन रोज नसते, तुमची लग्न रोजच आहे. हा हे कधीतरी आमचं असतंय. मग तुम्हाला ऐकून घ्यायला काय होतंय? मग आम्ही ऐकतो का नाही तुमचं? मग तुम्हाला आम्हाला ऐकावं लागेल आज. आणि म्हणून आज तुम्ही माझ्या कैचीत सापडले. रोज तुम्ही माझ्या कैचीत, तुमच्या आम्ही कैचीत असतो, आज तुम्ही माझ्या कैचीत आहे. आणि म्हणून तर तुम्हाला थांबावं लागेल. पण काळजी करायची गरज नाही. गाडी जरी लेट निघली पण वेळेत पोहोचायचं काम मी करणार आहे. तुम्हालाही नाराज करणार नाही, मी नाराज होणार नाही. असं गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केला. ही तारीख जरी झारखंडवाडीची, पण तारीख मला मुंबईवरून आली. म्हणजे कशी तारीख आली? तिकडं परमार्थाचं गुज जोपासणारं कल्याण म्हणून गाव आहे, मोहणे गाव आहे, बरोबर ना? मोहणेच गाव ना? मोहणे गाव. आणि मोहणे गावामध्ये परमार्थाची धुरा पेरणारं गाव. आपल्या गावाकडची बरीच माणसं मोहणे गावात आहे, पण त्या गावाला सुद्धा वेड लावलं इकडच्या माणसांनी. म्हणजे नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यातली बरीच माणसं तिकडे गेलेत, पण त्या लोकांना सुद्धा वेड लावलं परमार्थाचं. काय नव्हतं त्या लोकांना, काय नाही महाराज, त्यांच्याकडे पैसा आहे, पण त्या पैशावाल्यांना सुद्धा परमार्थाचं वेड लावलं या लोकांनी. त्यापैकी आदरणीय आमचे राजेशजी महाराज शिंगोटे असतील, आणि प्रसिद्ध एक व्यक्तिमत्व तिकडं त्या भागातलं आदरणीय माझे पारमार्थिक स्नेह अविनाशजी दादा सुकरे. आणि मला वाटतं त्यांच्या मागं काय ताईंचं नाव काय?
शुभांगित आहे. हा, मला वाटतं त्यांचं सुद्धा मोठं पोलीस घडवण्यामध्ये मोठं कार्य मी सोशल मीडियावर त्यांना पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराज मंडळींच्या माध्यमातून मला ही तारीख करण्याचं सौभाग्य मिळालं. एक चांगल्या वारकऱ्याची सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. गोड नियोजन केलं गड्या सुक्रे परिवारानं. बाबांप्रती इतकं प्रेम या ठिकाणी मला पाहायला मिळालं. गोड अशी गायनाचारी मंडळी इथे उपस्थित आहे. मला वाटलं दोन गायनाचारी असतील इथं, पण मग 6-7 गायनाचारी आहे. दोघांचीच गरज असते, पण इथं 6-7 आहे. म्हणजे कोणाला चाल द्यावी म्हणाला हा प्रश्न पडलाय. असं विशेष गायनाचारी मंडळी, त्यामध्ये बाजीराव महाराज विशेष उपस्थित आहे. टाळी वाजूया त्यांच्याकरता बाजीराव महाराज. आदरणीय गायन सम्राट गान कोकळा ऋषिकेश महाराज आहे, जे संभाजीनगरवरून या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. टाळी वाजूया. गोड गातात त्यांचे सुद्धा आभार. यमन रागातली चाल दोघांनी गायली, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय दिग्विजय महाराज आहे, अत्यंत गोड आवाज आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय महाराजांचं नाव राऊत महाराज आहे, बरोबर ना? आदरणीय राऊत महाराज आहे. आदरणीय आमचे धरम महाराज आहे, लय गोड ते पखवाज वाजवतात, त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांचे आभार. ह्या सगळ्या माझ्या बहिणीत मुक्ताजना कल्याणवरून आल्यात, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरता. ही सगळी माझी भावंड गोड टाळ वाजवतात, त्यांना सुद्धा बाबा ओळखूया ना पोराच्यात मला ऐका ना. वाळून महाराज आहे, तुमचे सगळ्यांचे आभार. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकडे इकडे काय करायला आले गड्या. त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळी मंडळी विशेष उपस्थित आहे. पखवाज वाजवण्याकरता सुक्रे महाराज आहे, आमचे बारके सुक्रे महाराज, छोटे सुक्रे महाराज बरं का, त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड वाजवतात, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सरपटीचा बाज महाराजांचा तयार आहे. इकडून सरपटीवाला आहे तर इकडून लग्गीवाला आहे, म्हणजे असं गोड जोड घातले. दोघांचं इतकं गोड वाजवणं आहे. इकडचे जे वाजवतात या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं आणि खरं तर कल्याण शहरामध्ये परमार्थाचं वेड लावलं असे आमचे राजेशजी महाराज शिंगोटे गुरुजी, एकदा टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा गोड आभार व्यक्त करतो. लय गोड वाजवणार, म्हणजे हातातल्या गुपकीचा बाज अगदी मनाला मोहून टाकतो, म्हणून मोहणे गावात ते गेलेत. आदरणीय आमचे राजेश, माझं नावच कविराज आहे. असं जिथं गेला नाही रवी तिथं गेला कवी, असंही आणि म्हणून असं आमचे राजेश महाराज शिंगोटे अत्यंत गोड वाजवणारे व्यक्तिमत्व. आणि पेटी वाजवण्याकरता आमचे गुरुजीचे बरं का, लय गोड. त्यांचा हात इतका गोड आहे की मला तर वाटतं ते शोले पिक्चर मधला डायलॉग आहे बघा, हे हात मुझे दे दे, असं वाटतं घेऊन जावं, एवढं गोड वाजवतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे कैलासजी महाराज सुक्रे गुरुजी, अत्यंत गोड, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा ओमकार दादा लाडका बरं का माझा, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराजांचं नाव नितीन महाराज, आदरणीय नितीन महाराज असतील, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या समोर बसलेले बरं का तुम्ही सगळे माझ्यात, आणि मला जाणीव, मला चेहरे मी ओळखतोय, सगळे माझे चेहरे पाठ आहे, पण नाव काय पाठ नाही. पण तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही. सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. बहुधा सिस्टीमवाल्यांना म्हणावं लागतं आवाज वाढवा, या नमा कमी करा असं ते सिस्टीम आहे. म्हणजे ते घाटाचा जास्त अंदाज आहे त्यांना, घाटाचा. कळालं का तुम्हाला? नाही कळालं, जाऊ द्या. म्हणजे बैलगाड्याच्या संघटनेतले ते आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. हिंगे पाटील माऊली एसडी नावाचं चॅनल या परिवाराच्या आग्रहानुसार विशेष उपस्थित राहिले, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचं आहे, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काय हे पायावरी, मस्त कहे पायावरी, हे मस्त कहे पायावरी, मस्त कहे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, मस्त कहे पायावरी, ओ या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी मस्त कहे पायावरी, वार करी संताचा, वार करी आणि मग आहे काय, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. मग पवित्र पावन मातीमध्ये जन्माला कशा करता माहिती का? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता. भजन असावं
आणि भजन जर गायलं नाही तर जन्म व्हायला जातो, ही पण परिभाषा आहे. नाही तरी गेला जन्म वाया. मग बाबा आम्ही जन्मामध्ये आलोय, आपण सगळे आलोय, काय करावं माहिती का? माझं तर म्हणणं आहे आपल्या हरिबा बाबा सारखं भजन केलं पाहिजे. आणि भजन केलं तर अशी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे. नितीन भाऊ बरोबर ना? मग उत्तमाची कीर्ती आहे, उरे कीर्ती मागे करण्याकरता आमच्या जवळ भजन असावं. सर माझं म्हणणं आहे भजनच असावं. आणि शास्त्राची भूमिका आहे, भजन केलं पाहिजे. शास्त्रामध्ये असा उल्लेख केलाय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना जरा, बोला. चला मला उत्तराची अपेक्षा आहे, जरा बोलले तर फार बरं होईल. थोडा गेन. माणसानं काय केलं पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. शास्त्रानं भूमिका सांगितली. आपण काय करतोय? आई जरा बोला ना. आपण काय करतोय? जरा बोला ना. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला पण सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदाजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. आणि का गोड करावं माहिती का? मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये जन्माला आलात, भजनाची अर्थता आमची गोड असावी. का गोड असावी? मानवी जन्मातलं आमचं गणित ते भावाचं असावं. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. गेन. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं. अर्थता भावाची असली पाहिजे. एक भावगीत तुमचं पाठ आहे, आपण म्हणतो ना, देव अशा न पावायचा, देव अशा न पावायचा. थोडं ताकदीनं म्हणा. देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे. थोडं ताकदीनं अजून, बरोबर आहे. मनी नाही भाव म्हणे, देव अशा न पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचं देव, मातीचा देव त्याला, पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाठी मला माहिती तुमचं. देव अशा न पावायचा, देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची, बोला. खरा तो एकची, जगाचे बांध कोरा. आपल्या जगाला प्रेमानं पावे. आणि का प्रेमानं भावानं जगावं माहिती का? अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकालना पडेगा. एक ना एक दिवस जायचं. मग चालू राहणार आहे. आम्ही आलोय ना उत्तम रित्याचं भजन गाव. आणि ज्यानं भजन गायलं मार म्हणले जन्माचं सार्थक होईल. किती गोड. काकडेत लिहिलं. आता जागा रे बाईनो जागा. 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 हे चोर निजल्या, चोर निजल्या नाडोने वागा, चोर निजल्या नाडोने वागावा. जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. काकड्यातला अजून प्रमाण घ्या. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. विको कमी करून सांगितलं. चरणी ठेवा माता, चुकावी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं? भजनच करावं. पण भजना करता सुद्धा 3 बळ आहे. सांगू? वयाच्या 15व्या वर्षापासून परमार्थ चालू करणं हा सुद्धा स्वाभिमानाची गोष्ट आहे. अजून बोलू बाबा. 3 पण आहेत माणसाच्या जन्मात. आपण आलो ना, शिकलो ना आपण.
आपण लहान होतो ते कोणतं पण लहान होतो लहान कोणतं पण जरा मोठ्यानं बोला ना लहान होतो ते कोणतं पण बालपण बालपण संपलं आता मी ज्या वयात तरुणपण आणि तरुणपण संपलं हा बोला ना बोला जरा मोठ्यानं बोला चला सरपंच साहेब आवाज आला पाहिजे तरुणपण संपलं का कोणतं पण म्हातारपण पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही पण सरपण आल्याशिवाय सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं मी बोलू का प्रमाण याच्या करता आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा यशाचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा मग बालपणात काय केलं पाहिजे बालपणातली प्रक्रिया आहे काय प्रक्रिया आहे बालपणामध्ये गायलं पाहिजे उड्या मारल्या पाहिजे नाचलं पाहिजे प्रमाण याच्या करता गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मग बालपणातली प्रक्रिया तरुणपणात काय करावं तरणा भाग्यवंत मग तरुणातली थोडासा हॅबिंग धरतो बटन बंद करा आणि मग तरुणपणातली भूमिका मग म्हातारपणात काय करावं म्हातारपणात म्हणावं याचसाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिस गोडवावा पण प्रपंचातली भूमिका ही सोडत नाही लोक मानवी जन्मामध्ये किती परमार्थ करण्याचं गणित सांगितलं संतांनी ओरडून परमार्थ करा पण काही लोकांना परपंच सुटत नाही आदरणीय आमच्या बाबांनी सुद्धा परमार्थाचं गणित शोधलं आणि हे गणित शोधण्याकरता जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे जन्माचं गणित असावं लागेल पण असण्याकरता हे आम्ही कधी कधी गणित शोधत नाही पण हे गणित शोधण्याकरता आम्हाला हे गणित सापडलं पाहिजे काय गणित सापडायचे मी थोडंसं बोलेन अभ्यासानं बोलेन काही माणसं प्रपंच करतात पण त्यांना प्रपंच सुटत नाही प्रपंच नक्की असावा पण किती असावा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा मी आता मध्यंतरी 2 दिवस मुंबईला कीर्तनाला गेलो म्हणजे आतल्या मुंबईत कीर्तन म्हणजे तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि आदल्या दिवशीचं कीर्तन मुंबईला फोन झाला माझा आणि एक फोन आला मला आणि कीर्तन संपल्यानंतर फोन आला रात्री झोपलो मी सकाळी उठल्यानंतर माझी देवपूजा उरकली आणि एका गावकऱ्याचा मला फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे आमच्याकडे चहा प्यायला आहे अशी आमची इच्छा आहे आणि मग मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो सकाळीच पण त्यांची बिल्डिंग 35-40 मजल्याची अविनाश दादा मी त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या बिल्डिंग खाली चहा प्यायला थांबलो म्हणजे त्यांना बोलवलं खाली म्हटलं एवढ्या वरती यायचा काय मेळ लागणार नाही माझ्या बरोबर 70-80 वयाचे आजोबा होते त्यांनी मला आग्रह धरला होता की मला तुमच्या बरोबर यायचंय म्हणलं कुठे यायचंय ते म्हणले मुंबईला यायचे कशाला यायचे ते म्हणले मला माझ्या जीवाची मुंबई करायची आयुष्यभर नाही जात आलं ना आता काय मुंबईला पण नेलं त्यांना म्हाताऱ्या माणसानं ऐकावं म्हणून त्यांना मुंबईला नेलं आणि त्यांना नेलं आम्ही 2 जण बिल्डिंगच्या खाली उभे होतो सर बरं का आणि बिल्डिंगच्या खाली उभे होतो त्यांना फोन केला म्हटलं तुम्ही खाली या ज्यांच्याकडे चहा प्यायला जायचं होतं ना त्यांना फोन केला म्हटलं तुम्हीच खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा त्यांना खाली यायला जरा वेळ लागला पण शहरामध्ये काय काय माता मावल्या सकाळी चालायला जातात त्याला एक शब्द आहे आपण काय म्हणतो त्याला मॉर्निंग वॉकला गेले होता मॉर्निंग वॉकला आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते अण्णा काय असते बोला ना लिफ्ट असते ते यायच्या आणि त्या भिंतीला एक बटन होतं बरोबर ना ते भिंतीला बटन होतं आणि ते भिंतीचं बटन दाबलं का दरवाजा उघडायचा कशाचा बोला ना लिफ्टचा दरवाजा उघडायचा आणि दरवाजा उघडले की त्या माता मावल्या आतमध्ये जायच्या आतमध्ये गेल्या पण आम्ही तिथं बाहेरच उभे होतो दरवाजा बंद झाला की त्या वरती जायच्या त्या उतरून घ्यायच्या त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या ऑफिस करता कॉलेज करता त्यांना जायचं होतं त्या मुली तिकडून यायच्या असं 5 वेळा झालं इकडून म्हाताऱ्या जायच्या तिकडून पुरी यायच्या इकडून म्हाताऱ्या जायच्या तिकडून पुरी यायच्या असं 5 वेळा झालं माझ्या बरोबर जे आजोबा होते कधी बारीक पाहिजे मला म्हणायचे काय मशीन रे इकडून म्हातारे शिरतात तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात आता कधी मुंबईला न जाण्याचा परिणाम म्हणलं आजोबा मशीनच तशी आता मला कळालं होतं यांना काय झालंय पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात मजा असते मग पुढचं किती बोलू द्या पण शांत चित्तानं ऐकावं ते आणि मग ते ऐकलं म्हणलं आजोबा मशीनच तशी आता माझ्या मनात माहिती होते माझ्या मनातला भाव मला माहिती ना मग म्हटलं आजोबा मशीनच तशी धावली ना माझ्यावर मला म्हणले तुला अक्कलच नाही मला म्हणलं अकलीला काय झालं म्हणले लवकर सांगायचं होतं आपल्या म्हातारीला पण आणलं असतं मशनीत घातलं असतं बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही पण प्रपंचात नक्की असावं किती असावं असोनी संसारी जीवे वेगोकारी असोनी संसारी जीवे वेगोकारी असोनी संसारी जीवे वेगोकारी असोनी संसारी वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी
देवाचा आहे सगळ्यांकरता. वा. मग महाराज म्हणले हे देवाच्या दारातला क्षण व्हायला जात नाही. मग क्षण म्हणजे किती माहिती का? आपण दिवसाला 21,600 वेळा श्वास घेतो. किती वेळा? 21,600 वेळा श्वास घेतो. पण महाराज म्हणले निदान 21 वेळा तरी आपण रामकृष्णारी म्हणलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? येणारा प्रत्येक क्षण त्याच्या दारात. दार म्हणजे काय? दार म्हणजे आपण श्वास आणि जे अन्न खातो हे द्वार सांगितले ज्ञानोबारायांनी. हे द्वाराच्या माध्यमातून उभा क्षण भरी भरायानं तेने मुक्तिचारी साधियेल्या. त्यानं साधल गड्या, पण त्याकरता काय करणं गरजेचं आहे? त्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे म्हणणं गरजेचं आहे. आणि ज्यानं हरिमुखे म्हणा म्हटलं मोठी गंमत आहे. मानवी जन्मातलं त्याचं महत्व असं गणित सार्थकी लागल गड्या. मोठी गंमत आहे. अरे परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. ज्यानं बाबा महाराज सातारकरांची कीर्तन ऐकलेत त्याला कळलं काय असावं ते. आणि हे असण्याकरता ते भजन रुजलं पाहिजे, भजन पिकलं पाहिजे. कैलास मी सांगू गुरुजी, जन्मामध्ये आम्ही आलोय ना भजनच गावं. पण वेळोवेळा म्हटलेत ना, वेळोवेळा गा. आमच्या बाबांना गायलं ना, म्हणूनच मी आज अभंग निवडलाय. आणि बाबा मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. माझ्या सगळ्या 5 बहिणी बसल्यात, 3 दादा बसलेत कीर्तनात. मी आज बोलणार आहे. मी येता येता त्यांच्याबद्दल लिहून आलोय. तुम्ही काय म्हणायचे? बाबांना काय म्हणायचे? काय म्हणायचे? मला घरातलं नाव सांगा. दादा म्हणायचे ना. मी लिहिलंय आज दादांबद्दल येताना. मला लिहायची सवय शिवराज. मी लिहिलंय आज मला लिहायचं सवय पण आहे. माझ्या घरच्यानं नाव सुद्धा माझं कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे. दादा त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी फक्त राहते नाते तुमचे सो नाते दादा. या किविलवाण्या नातवांची, या किविलवाण्या बाळांची द्या दादा. तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना, ज्याला आजोबा नाही ना त्यालाच कळते. हो ज्याला बाप नाही, ज्याला आजोबा नाही त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय दादा. अहो बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या हो तवायत, बाप तू बाप होत आहे. जगातली बापाची भूमिका लई मोठी आहे. अरे एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, ए ताई तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. एक बोलू का? बापाची भूमिका लय मोठी असते. बाप कोणी बोलत नाही कीर्तनात, कोणी सांगत नाही, कोणी लिहित नाही बापाबद्दल. पण साहेब मी बोलणार आहे आज बापाबद्दल. किती बाप मोठा आहे माहिती? रामायण वाचला आपण. रामायणात एक बाप लिहिलाय. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बोलू पुढं. अरे बापाबद्दल लय मोठी भूमिका आहे. बाप बोलेल मी. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो बाप अजून कोणाला दिसला नाही. अरे एका दिवसाचा डबा तयार करणारी आई प्रत्येकाला दिसली. डबा दिला माझ्या आईनं मला डबा दिला. ही सगळी आई जगाला दिसली. पण एक सांगू, आयुष्य बरा करता घरात डबा आणून ठेवणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. बापाची भूमिका गोडच आहे. किती गोड आहे सांगा. बाप म्हणजे बाप. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. ज्याची माया अमाप आहे. जग जिंकून आलं की कौतुकाची थाप आहे. विश्वातली माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. म्हणून एक बोलू. माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला विचारायचं आहे मला. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठं घ्यायची? आई उचलून घेताना कुठं घ्यायची? मला बोलायचे. बोला ना थांब. आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि वडील उचलून घेताना आपल्याला कुठं घ्यायची? खांद्यावर घ्यायची. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? माहिती सांगू साहेब ऐका ना. आई कडेवर घेते का माहितीये? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई मुलाला समरेषेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहो म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाची भूमिका गोडच आहे. म्हणून मी स्वतः शब्द लिहिले गुरुजी बरं का. किती गोड लिहिले. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडले. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं
कशी कातर लावलेली मला कसं होतया मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची पूर्ण कमी करा. मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर जन्मातलं महत्वाचं गणित आमच्याजवळ असं आणि हे गणित ज्यानं त्यानं जोपासलं ना त्याला लांब जाण्याची गरज नाही. बापाची माया किती मोठी सांग का अजून बोलतो त्याच्याबद्दल बोल. आवाज नका कमी करू आवाज राहू द्या मॉनिटरचा आवाज नका करू बरोबर आहे तसं राहू द्या मॉनिटर चालू राहू द्या आवाज वाढवा मॉनिटरचा आवाज वाढवा. जन्मामध्ये आम्ही आलोत ना ही भूमिका ज्याची त्याची असावी आणि ज्यानं ही भूमिका जोपासली ना महाराज त्याचं गणित सार्थ केलं. काय बापाची माया बाप म्हणजे इतका मोठा आहे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. एखादी लेक जर माहेरला आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते पण सांगू हे टाकायला लावणारा बाप असतो. बापाबद्दल कोणी बोलत नाही. बाप किती मोठा आहे तुकोबाराने शब्द लिहिले बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली कुरवंडी वाळवणी आपुली कुरवंडी वागवणी एका एक केला मीराजीचा धनी जगातली सगळ्यात मोठी भूमिका ते. पण आम्ही बोलताना कधी कधी ना गुरुजी आम्ही बोलताना कधी कधी इकडं नाही आमच्या तिकडं पारनेरकडे इकडं नाही म्हणते आमच्या तिकडं म्हणतात आमच्या तिकडं आईला म्हणतात हे आई तुला काय कळतो तू गप्प बस. इकडं नाही म्हणते आपल्या जारकरवाडी इकडं नाही आमच्या तिकडं म्हणतात पारनेरकडे म्हणतात आमच्या आईला म्हणतात हे आई तुला काय कळतो तू गप्प बस. इकडं नाही म्हणते आमच्या तिकडं तुला काय कळतो तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो साहेब आईला जर काही कळलं नसतं ना तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी आता बोला ना पुढे बोला ना मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही आणि मग आम्ही प्रेम करावं त्यांच्यावर. माझं तर मत आहे मानवी जन्मामध्ये ना पंढरपूरला जाण्यापेक्षा आई बरं का हे आई ऐका ना ज्या माणसाला पंढरपूरला जायचे ना त्यानं माझं म्हणणं ऐका त्यानं कधी पंढरपूरला जाऊ माहिती का ज्या दिवशी घरातली आईत रुक्माई शोधली आणि बापात विठोबा शोधला त्यानंच पंढरपूरला जाऊ. बाकीच्यांना जाण्याचा अधिकार नाही. माये बाप केवळ काशी आणि ते न जावे तरी तशी. मी स्वतःने शब्द लिहिलेत किती गोडे माहिती का मला लिहायचा छंदच आहे लिहिलंय त्यांच्याबद्दल आईबद्दल आहे. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी ए आई ग तुझ्याची मुकल्या बाजी कशी कुछ बुझाई कोई अनमोल जन्म बालपणी में खेळ खेळता होतो जेवताना अमृतावणी ग गोडा पाजला सबानवा तुझ्या या मायेची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म जन्मातले सगळ्यात मोठे तेच आहे आणि मग त्यांचं वैभव आम्ही जोपासलं आणि हे वैभव ज्यानं जोपासलं ना त्याला लांब जाण्याची गरज नाही. आमच्या बाबांनी तर हे गणित जोपासलंच. हे नात्यामध्ये प्रेम जोपासण्याचं तर गणित आमच्या बाबांनी जोपासलं दादाने जोपासलं. पण अजून बोलू मानवी जन्मामध्ये आपल्या लेकरांना तर वेड लावलंच परमार्थाचं पण आपल्या नातवंडांना सुद्धा परमार्थाचं वेड लावलं. हे गणित खरं तर काही लोकांनाच जमतं. असं म्हणतात ना गुरुजीचं पोरग गुरुजीच होईल असं काय आहे का नाही. महाराजांचं पोरग
मार्जच होईल असं काय आहे का? नाही ना, मला वाटतं नाही होणार. एक भागातला सनई वादक होता, प्रसिद्ध सनई वादक होता. त्याला वाटायचं की मी जशी सनई वाजवली तशी माझ्या पोरानं काय वाजवावी, सनई वाजवावी. त्याला वाटायचं, प्रसिद्ध सनई वादक होता, आणि त्याला वाटायचं की मी सनई वाजवली माझ्या पोरानं सुद्धा थोडासा ट्रबल सनई वाजवावी, त्याला वाटायचं. आणि मग ते घरी आलं आणि पोराला म्हटलं बाबा तुला सनई वाजवावी लागेल. प्रसिद्ध सनई वादक होता, त्याला वाटायचं मी जशी वाजवली तशी माझ्या पोरानं पण वाजवली. उन्हाळ्याचे दिवस, वावरं नांगरलेली, दोघे जण वावरात आपलं आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बसले होते. आणि मग पोरग म्हटलं बाबा तुम्ही वाजवली इथपर्यंत ठीक झालं, पण मी वाजवणार, तुम्ही बोला ना, मी वाजवणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही वाजवायची. पोरगण बापामधला संवाद चालू झाला. बाप म्हणले वाजवावंच लागल. बापच असतो महाराज. आणि मग पोरग लागलं पळायला ढेकळात. वावरं नांगरलेली होती. आता तुमच्याकडे नाही मला माहिती नांगरल्यात का नाही, पण वरती पाठारावर नांगरले. आणि मग वावरं नांगरलेली होती. आणि मग नांगरल्यावर हे पोरग लागलं ढेकळात पळायला, बाप माग, आणि ढेकळात दोघं जण पळायला लागले. उन्हाळ्याचे दिवस, आणि मग दोघे जण पळायला लागले. दोघे जण पळता पळता बापच असतो महाराज. बाप रनिंग होती बापाची चांगली. बापानं सकाळी सकाळी पळायला जात होतं बाप. आणि मग बापाने धरलं पोरग, एक कॉलर धरली, ढेकळात आपटलं. हळूच आपटवलं जरा, हळूच आपटी लागत एवढं जोरात म्हणजे. आणि मग आपटवलं पोरग, ढेकळात आपटवलं. पोरावर छाती बसलं बाप. म्हणले बोल वाजवणार का नाही, बोल वाजवणार का नाही. पोरग लागलं मोठ्यानं हसायला. सनईच होती बापाच्या हातात. पोरग लागलं मोठ्यानं हसायला. ती म्हणली हसायला काय झालं. पोरग म्हणलं बाबा सगळं खरं झालं. माझ्या मागं पळायचं कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. माझ्या मागं पळून माझ्या शर्ट धरून खाली पाडायचं कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. शर्ट धरून खाली पाडून माझ्या छाती बसायचं कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात होतं. शर्ट धरून खाली पाडून माझा छाती बसायचं सुद्धा तुमच्या हातात होतं. आता तुम्ही सनई तोंडात घालायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं, तुमच्या हातात. पण आता हवा फुकायचं कोणाच्या हातात. मी हवा फुकलीच नाही तर ती वाजल कसं काय. एक सांग का, आत्मीयता लागल. याला प्रमाण कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आर्तता लागल, आणि आर्तता लागल ना त्या दिवशी आम्ही आमच्या वडिलांचं गणित जोपासलं. आणि वडिलांनी काय सांगितलं माहिती का, आमची मिराशी पंढरी, आपली परंपरा पंढरी आहे. आणि आहे कुठं, पंढरपूरला जाऊन गप नका बसू. काय करा माहिती का, हे लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. वेडारे 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 पंढरी पंढरी वेडारे पंढरी पंढरी वेडारे पंढरी करा पंढरपूरला जाऊन लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. मोर्चे लावा भीमा तिरी, मोर्चे लावा भीमा तिरी. ए वेडारे 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 पुढे बाहेर आहे विवरेच्या तिरी, आहे विवरेच्या तिरी. ते आम्ही जोपासलं पाहिजे. हे मिराशी आपली. मग आमची जर मिराशी आहे तर ऐका, मग आमच्या सगळ्या लोकांनी तुकोबाराकडे जावं. आणि तुकोबार आहे, तुम्ही काय मिराशी जोपासली. तुकोबार आहे म्हणले देवानं मला 1000 वेळा म्हणले मागा. आम्ही आमच्या प्रापंचाकरता काय मागितलं नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे, आम्ही नाही मागितलं. आम्हाला नाही लागत दुसरं काय.
कोणत्या डॉक्टर न्या? आळेपाट्याच्या न्या, मनसरच्या न्या, नारायणगावच्या न्या, इकडं पुण्याच्या न्या, खेडच्या न्या, कोणत्या डॉक्टर न्या? आमच्या रक्तात मागणं सापडणार नाही. काही मागणे हा माणूस रक्तात मागणं नाही. आणि मागणारा सुद्धा हुशार असावा लागतो. काही मागत आहेत पण काय उपयोगाचं नसतं. एका गावात 3 जणांना देव प्रसन्न झाला, 3 जण. आणि 3 जण अशी होती की कलर गेला तर पैसे रिटर्न. तुम्हाला नाही कळालं, जाऊ द्या. हा काय ना उद्या कळण. काय उद्या पत्र्याची नळ्या पण मध्ये त्यांना मी काय करणार आहे, काय ना लेट करण लागतो. हा समजणे लोक इशारा कॉपी असते. हा आणि मग 3 जण अशी होती कलर गेला तर पैसे रिटर्न. म्हणजे असं गडी होतं का ढेकळ गोरं दिसतील त्यांच्यापेक्षा. आणि 3घांना गुरुजी बरं का, 3घांना देव प्रसन्न झाला. 3घांना मग देव म्हणले बोल बघता काय पाहिजे. पाहिला पुढे आला. तो म्हणला देवा मला ग्वार कर. देव म्हणले ततास तू झालं ती ग्वार. दुसरा पुढे आला, तुला काय पाहिजे. तो म्हणला याच्यापेक्षा मला डबल ग्वार कर. देव म्हणले ततास तू झालं ती त्याच्यापेक्षा ग्वार. तिसरा पुढे आला, तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा या दोघांना पुन्हा मायासारखं करून टाक. तुम्हाला नाही कळलं, काय ना उद्या कळलं. आणि आहे तसंच झालं का नाही, म्हणजे लेवल करून टाकले का नाही. मग मागणारा सुद्धा हुशार असावा लागतो. मग मागायचं काय मागायचं माहिती का. हे जिदान देगा देवा, हे जिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायना. आणि मग हे असावं, हे मागणं आमचं असावं. मग मागण्याकरता या अर्थातच राहिलात तर मानवी जन्मातली अर्थात ज्यानं त्यानं जोपासली तर लांब जाण्याची गरज नाही. मग तुकोबाराकडे लोक गेली, तुकोबाराय तुम्ही मग म्हणताय ना मिराशी. तुम्ही काय केलं. तुकोबाराय म्हणले मी बाकी काय नाही केलं. मी माझ्या आई वडिलाची निष्काम भावनेनं सेवा केली आणि वडिलांनी आणलंय ती जपलं. हल्लीच्या काळात लोक जपत नाही, काय करतात मला बोलायचं नाही तिकडं. पण जपलं पाहिजे का विकलं पाहिजे. साहेब काय मत आहे, बोला ना. हे आहे काय मत आहे. आपल्या वडिलांचे विचार जपले पाहिजे का विकले पाहिजे. किंवा आपल्या वडिलांनी जी संपत्ती आणली ती जपली पाहिजे का विकली पाहिजे. विकली पाहिजे. हा विकली पाहिजे. आपलं जपलीच पाहिजे. ती जपली तर ती आपल्याला जपणार आहे. मी काय बोलतो ते कळत आहे. मग आमच्या वडिलांचा जो वारसा आहे, काय केलं आमच्या वडिलांनी, परंपरा जोपासली. कोणाची, या पांडुरंगाची सेवा केली. अभंगाचं पहिलं चरण तुकोबारायचं. माझ्या वडिलांची मिरास देवा, माझ्या वडिलांची मिरास देवा. वा 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 वा. माझ्या वडिलांची मिरास देवा, माझ्या वडिलांची मिरास देवा. माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा. वडिलांची मिरासी देवा. माझ्या वडिलांची मिरास देवा, माझ्या वडिलांची मिरास देवा. वा वा वा. माझ्या वडिलांची मिरास देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा. तुझी चरणात सेवा पांडुरंगा, तुझी चरणात सेवा पांडुरंगा.
टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण गोड गायलं पण निम्मे पैसे आता माझ्या घालून खायचे मी निम्म पडू लागलं. आणि बघ माझ्या वडिलाची विराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे देवा. बरं का हो देवा 10 मिनिटात आता उरकणार आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मला माहिती आहे तुम्हाला घाई झाली आता मग माझ्याकडे लक्ष द्या. हा मांडे मोडल्याच्या अर्थ 3दा मांडे मोडल्या त्यांनी मला याच्याहून अर्धा अंदाज आला पण इकडे लक्ष द्या. हा ऐकत चला. आणि मग काय म्हटले माझ्या वडिलांची मिराशी का देवा हे देवा आमची मिराशी. आणि काय मिराशी माहिती का तुझी सेवा करणं हीच आमची मिराशी. आणि मग मिराशी म्हणजे कर्मात असावं कर्म चांगलं असावं. कर्म काय असावं सेवेचं कर्म असावं. माझं मत आहे बघा ना आदरणीय आमचे बाबा म्हणत असतात आजचा दिवस चांगला घालवा. कर्म म्हणजे बाकीची काय गोष्ट नाही. कर्म म्हणजे काय असं स्पेशल कुठं लिहिलं नाही. कर्म म्हणजे काय आजचा दिवस चांगला घालवायचा. उद्याचा दिवस चांगलाच येतो. आजचा दिवस लय लोकांचं वाटोळ केलं उद्या बोला आजचा दिवस लय लोकांची बांध कोरल्यात उद्या कोरणार आहे का नाही. आज लय लोकांची लग्न मोडल्यात आपली कोणतरी मोडणार आहे का. मग आजचा दिवस चांगला घालवा ना. मी बोलू का आमच्या दादानं ना आयुष्यभर पार मारता केला परिणाम याजसाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड झाला. गोड होण्याकरता गोड राहावं लागतं महाराज. आणि शेवट त्याचाच गोड होतो ज्यांना आयुष्यभर काहीतरी गोड केलंय. आयुष्यभर मुखी अमृताची वाणी देवाची कारणे हे झाल्याशिवाय शेवट गोड होत नाही. याजसाठी केला होता 8 तास. या 8 तास केल्याशिवाय शेवट गोड होत नाही. मी बोलू का कर्मच चांगलं करावं लागेल. मला वाटतं आपल्या झारकरवाडीला समजा मुंबईला जायचे आपल्या रेल्वे स्टेशन कुठे येतं पुण्याला. मग आपल्या झारकरवाडीचे 4 जण गेले त्याच्यात आपल्या डोबळेवाडीचे 4 जण म्हणजे 2 जण डोबळेवाडीचे आणि 2 जण झारकरवाडीचे. असं गडी निघालं. कुठं गेले मुंबईला. कसं काय गेलं अगोदर पुण्याला जाणार. हा पुण्याला गेल्याशिवाय मुंबईला नाही जाता येत. हा यो गडी गेलं अचानक गेलं. अचानक गेल्यामुळे यांना तिकीट कुठे भेटते आता झारकरवाडी मार हुशार गाव हुशार अपडेट गाव 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स नाही कळायला जाऊ द्या. हा अपडेट गाव होतं. यांनी काय केलं एकानं खिशातून 10 रुपये काढले स्टेशनला गेलं आणि तिघांकून 10 घेतलं. याचे 10 तिघांचे 10 किती झालं 40. गणित लयच हुशार तुम्ही. हा 40 झालं. आणि 40 रुपयाचं 40 रुपयाचं एक नकली साप खरेदी केला. साप खरेदी केला आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो आपण त्याला गुरुजी जनरल डबा म्हणतो. जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहितीये यारे यारे लहान थोर सकळाशे येते आय अधिकार पुढचं नाही एवढंच आहे पुढचं नका मग पण यारे यारे लहान थोर हे फिट बसते. सकळाशे येते येते नाम जनरल डबा. हा जनरल डबे त्यांनी तो साप आणून सोडला. त्याच्यात नेमकी लाडक्या बहिणी बसल्या होत्या त्या डब्यात. लाडक्या बहिणी बसल्या होत्या. यांनी जसा साप पाहिला तसं 2 मिनिटात खाली केला डबा. आणि सकाळी 7ला बसली. यांना कुठं जायचं होतं पुण्याहून कुठं जायचं होतं मुंबईला जायचं होतं. 8 वाजले 10 वाजले. यांच्या बाजूनं भारदा वेगानं नितीन मारा बरं का भारदा वेगानं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं काय जोरात ट्रेन गुरुजी बरं का काय जोरात ट्रेन पळते. आणि ट्रेन पळायची. 12 वाजले दुपारची 1 वाजले. एक जण उठला. तिथं स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपडे एक साहेब असतो आपण त्याला काय म्हणतो टीसीचा लॉंग फॉर्म काय तिकीट चेकर बरोबर ना. तिकीट चेकरला विचारलं साहेब कुठं आलो. साहेब म्हणले पुण्यात. हा अहो सकाळी बसलोय 7ला पुण्यात काय करतोय अजून. साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते. मराठीत बोलू का मराठीत बोलू का जैशी करणी कारण मला लय प्राधान्य दिलं पाहिजे. एक बोलू का आमच्या बाबांना आयुष्यभर पारमार्थाची सेवा केली परिणाम शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. कोणाचाही शेवट गोड होत नाही महाराज. त्याच्याकरता चांगलं जगावं लागतं. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि कीर्ती मागे उरण्याकरता चांगलं जगावं लागतं. मग चांगलं कसं जगावं लागेल तुकोबारायचा एक परिचयातला चांगला भूमिकेतला एक प्रसंग आहे सांगतो मी. माझ्या आवडीचा प्रसंग आहे. पोरांनी आल्यानंतर थोडं सांगितलं मला की थोडंसं शिवाजी महाराजांचं पण थोडं बोला. आता माझ्याकडे 10-15 मिनिटं उरले. बरोबर 10ला 5 मिनिटं असताना कीर्तन चालू झालं आणि बरोबर मला 12ला 5 मिनिटं कमी असताना थांबणंच लय दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडतं त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपायला त्रास करतं त्याच्यामुळे मी थांबणार आहे. ऐका काय भूमिका आहे. भूमिका अशी तुकाराम महाराजांच्या चरित्रातला भाग आहे. तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज यायचे. आणि शिवाजी महाराज आली का नजरांना घेऊन यायचे. घ्या दिवट्या छत्री गोड सोनं नाणं माणिक मोती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज यायचे. आता लोक कीर्तनाला कमी येतात पण कीर्तनाला नावच लय ठेवतात. अरे नाव ठेवण्याचा अधिकार आपण का वारकरी का काय माझं तर म्हणणं आहे गायकाचं वर्णन गायकानंच करावं.
दुसऱ्याने करू नाही, कारण की त्याला माहितीच नाही ना कसं गातोय. ते गायकच सांगू शकल काय गातोय, कसं आवरो आवरो गातोय हे तो सांग ना. पाखवाजाचं वर्णन चांगल्या पाखवाजानंच करावं. काय म्हणजे गुरुजी काय सरपटी वाजवली, काय गुपकी वाजवली हे पाखवाजाच सांगू शकल. कीर्तनकाराचं वर्णन सुद्धा कोणी करावं, ज्याला कीर्तन येतंय बुवा त्यानंच करावं. ज्याचं एकही श्लोक पाठ नाही, एकही अभंग पाठ नाही, तो म्हणतो नाही जमलं बरं का त्याला कीर्तन. अरे तुला अधिकार आहे का त्याला बोलण्याचा? हा काय करतो मग ते घुसखोरी झाली. अरे वारकरी संप्रदाय, हा मला तिकडे बोलण्याचा अधिकार नाही, पण एक माफी मागून बोलल. अरे ज्यांनी 7-7 पिढ्या पार मारतात घातल्यात त्यांना तरी आपल्याला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. हा अजिबात अधिकार नाही. हा माझं तर म्हणणं आहे वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना तर 10 वेळा विचार करावा. आणि माझं तर म्हणणं आहे सरपंच साहेब तुम्ही बसलाय तिथे जाणकार मंडळी, एक माझं तर माफी मागून बोलणं आहे. वारकरी संप्रदायामध्ये ना राजकीय व्यासपीठाला थारा मिळालाच नाही पाहिजे. या राजकीय व्यासपीठाला जर थारा मिळाला तर आपला वारकरी संप्रदाय धोक्यात आहे. मी का बोलते माहिती का, या लोकांमुळं म्हणजे तुम्ही नक्कीच या, माझं येण्याला विरोध नाही, पण तुम्ही इथं येताना वारकरी म्हणून या आणि वारकरी म्हणून जागा इथं येताना. का माहिती का, याच्यामुळं काय व्हायला लागलं की वारकरी संप्रदाय विशिष्ट पक्षाचा म्हणून संबोधला जायला लागला. हे मी अभ्यासानं बोलायला लागलो. का माहिती का, सध्या हा म्हणायला लागला वारकरी संप्रदाय त्याचा आहे आणि तो म्हणायला लागला वारकरी संप्रदाय त्याचा आहे. कोणाचाच नाही, वारकरी संप्रदाय ज्ञानोबा आहे, तुकोबारायच्या विचाराचा आहे. ही भूमिका द्यावा. कोणाचाच नाही वारकरी संप्रदाय, कोणत्या पक्षाचा नाही. वारकरी संप्रदाय फक्त ज्ञानोबा आहे, तुकोबारायचा आहे, आधी संतांचा आहे. हे विचाराची भूमिका असावी. मी बोलतो पुढं. मग ज्ञानोबारायच्या आपल्या तुकोबारायच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि असं कीर्तन रांगायचं ना. एकदा ताट बसणार, तुम्ही भजन करणार माझ्या मागे, लय गोड भजन करायचं. आपल्या बाबांनी भजन केलं मग आपणही करायचं तसं, माझ्या मागे म्हणायचं, टाळी वाजून म्हणायचं. म्हणणार ना सगळे, चला तयार. असं ताट बसा जरा, बैठे बैठे सावधान. हा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. बारीक समजायचं. हा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. माझा तुकोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया. माझा तुकोबाराया. हो असं भजन करत 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 तुकोबारायचं कीर्तन रंगलं आणि रंगले भजनात. आणि भजनात रंगाव माझं तर मत आहे. भजन असावं, मोडकं तोडकं कवाय ना असावं. शिकाव माणसानं, शिकण्याची आत्मीयता असावी. आणि ज्या माणसाजवळ भजन शिकण्याची आत्मीयता आहे ना, आमचे बाबा लय गोड सांगतात, ज्या माणसानं भजन केलं ना किंवा त्याची साधना जोपासली, पाखवाज वाजवलाय, कीर्तन केलंय, गायन केलंय किंवा मोडकं तोडकं कामात कवायना भजन केलंय, ज्या माणसानं भजन केलं ना आयुष्यात कोणतीच वाईट गोष्ट त्याचं कधीच भजन करू शकत नाही. म्हणून भजन केलं पाहिजे. मी नाही सांगत. हनुमान चालीसा ऐकली तुम्ही? हनुमान चालीसा, हनुमान चालीसेत एक दुआ लिहिलाय, भूत पिसाचे निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपती निरंतर हनुमत. किंवा ज्ञानोबारायचं म्हणणं, ज्ञानोबाराय म्हणतात ना, पळे भूत बाधा बिन येते बघत मला ऐकडे. आणि मग हे नामस्मरण तारण्याची भूमिका ठेवली. तुकोबारायच्या कीर्तनात रंगले, थोडं मॉनिटर देऊन तुकोबाराय रंगले कीर्तनात. आणि रंगल्यानंतर हे कीर्तन रंगलं आणि शिवाजी महाराज कीर्तनात आले. आणि त्या काळात नाही चाकणला सुभेदार राहत होता. चाकणच्या सुभेदाराला कळालं की कीर्तनावर हल्ला करायचा आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले. मग शिवाजी महाराज बसलेत ना ही बातमी कळाली. मग त्या काळात मूळ आपल्या स्वराज्याचा गुप्तचर खात्याचा प्रमुख रामोशी समाजातलं पोरग होतं. काय नाव त्याचं? बैरजी नाईक. बैरजी नाईकाला कळलं की कीर्तनावर हल्ला होणार आहे. ते बैरजी नाईक आले आणि राजांच्या कानात येऊन सांगितलं. राजांच्या कानात सांगितलं, राज ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला उठावं लागतंय. शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर बाकीची लोकच पळायला लागली. म्हणजे ओय उठा, ए पळा, आपल्या कीर्तनावर हल्ला होणार आहे. त्या दिवशी तुकाराम महाराजांनी मागून अभंग लिहिले, पळताय काय 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी,
परी कीर्तन रंग सोडू नये देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. कीर्तनात बसले शिवाजी महाराज आणि तुकोबारायला म्हणले करा कीर्तन येऊ द्या ना मला मरण. हे मरण आलेले मी माझं भाग्य समजेल. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि ते चाकणचे सुभेदार येणार पण तेवढ्यात तुकोबारांनी देवाचा गाणा घेतला. का रे वरून जसा काळ आहे तसा आतून पण का काळा. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही आम्ही करतो तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवा याद राख देवा याद राख जर 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 या कीर्तनाला जर गालबोट लागलं तर तू ये आणि मग मी देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी. तुकोबाराच्या डोळ्यातला भाव पांडुरंगानं बघितला. पांडुरंग परमात्मा असे थरथर कापायला लागले. कीर्तनात आले आणि पाय धरले तुकोबारायचे. फार रागवले तुम्ही शांत व्हा यांच्या का पाहिलं मी स्वतः तुकोबा तुम्ही कीर्तन करा. आणि तुकाराम महाराजांना धीर दिला आणि स्वतः दिव्य शिव गेले. 18 पगड जातीतलं मावळं आपलं आतमध्ये घातलं. स्वराज्य कोणा एकाच नाही 18 पगड जातीचं आहे. आता जातीवादावून लय भांडणं चालू आहे. जात आपली एकच आहे. कोणती जात माहिती का आपण स्वराज्यात जन्माला आलात हीच मोठी आपली जात आहे. ही मोठी जात आहे. आणि मग ते ना कीर्तनात ते छत्रपती शिवाजी महाराज बसले ते ना देव स्वतः विषयी गेले आणि जेवढे मावळ होतं की तेवढे सगळे शिवाजी महाराज करून टाकले. आतमध्ये घातलं. विशीच्या आतमध्ये सगळे कोण दिसायचे बोला ना शिवाजी महाराज. वो देखो तो शिवबा वो देखो तो शिवबा सब शिवबा दिख रहा है. आले ते आल्यानंतर ते पठाण विषय आले पण त्यांना जिकडे तिकडे शिवाजी महाराज दिसायचे. एक म्हणला दया इधर कुछ तो गडबड है. हा बिजीत मुझे भी इधर कुछ तो गडबड लागते. साळुंके हा सर जरूर जरूर कुछ तो गडबड आहे. काही ना आता कळलं काही ना घरी गेल्यानंतर CID पाहिलं कळलं. आणि मग आता काय करावं त्यांच्या पठाणांना आला डाऊट. ते म्हणले सब कुछ शिवाय दिख रहा है. पठाण एका त्या सुभेदारांना आज्ञा केली जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना विशीच्या आतमध्ये पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का विशीच्या बाहेर नेलं का तू निघायचा अहमद तू ग बागाया. तू म्हणायचा मोहम्मद मैं पहिले सेवा आता. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तू निघायचं रफिक तू ग बागाया. तू म्हणायचा शफीक मैं पहिले सेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तू निघायचा जाकीर तू ग बागाया. तू म्हणायचा शाकीर मैं पहिले सेवा आता. अभ्यास करून बसवले मी. आणि मग त्यांचा राजा म्हणला सबको काट डालो. काय म्हणला सबको काट डालो. देव म्हणले अंगलटच आलं का त्यात माझ्या अंगलट आलं. आता माझ्यामुळे सगळे मारणार. देवानं तेवढ्या सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः गोड्यावर बसले. बघा आपल्या शिवाजी महाराजांची जागा. आता पांडुरंगानं शिवाजी महाराजाचं रूप घ्यावं एवढं मोठं आपलं राज होतं एवढं मोठं. आणि बसलं गोड्यावर. कोण बसलं गोड्यावर शिवाजी महाराजांचं रूप घेऊन. कोण बसले देव बसले. आणि मारली का टाच गोड्याला. टाच मारून गोड्याला एवढंच आहे पुढं नाही. एवढंच गोड्यावर बसले हा निघाले. एवढाच तुकडा होता. पुढचं नव्हतं ते. पुढचं घेतलं का मग जुळत नव्हता ते. आणि मग गोड्यावर बसले गुरुजी घोड्यावर बसले आणि देवाने नेलं काठीवडात. आता देव हाती लागत असतो त्यांचं लक्ष गेलं. अरे कीर्तन छोड दो शिव बाबा हागराय कीर्तन छोड दो. आता ते ओरिजिनल शिवाजी महाराज होते का डुप्लिकेट. पण शिवाजी महाराजांच्या मागं पळायला लागले. भागो शिव बाबा हागराय. नेलं देवानं काठीवडात. येड्या बाबळीत नेलं काठीवडात नेलं. आता देव हाती लागत असतो. योगी याच्या ध्यानी द्याता ना थोडशी नसतोय सापडत तुम्हाला. जाऊ द्या समजणे लोक असते काय ना आता कळन काय ना उद्या कळलं. आणि मग ना आता झाकली मुठसावा लागा बोलू नका कोणाला. आणि मग नेलं काठेवडात नेलं. त्यांना नाही कळलं अजूनही नाही कळलं. जाऊ द्या आपल्यातलं भूमिका आहे ती. आणि नेलं काठेवडात नेलं. नाही कळालं खरंच तुम्हाला जाऊ द्या धन्यवाद आहे. आणि मग काठेवडात नेलं 5G नेटवर्क लागेल त्याला. आणि मग देवानं नेलं काठेवडात नेलं आणि गोड्यांना आत निघाली टाका खाली. त्या काळातल्या गोड्यांना कळत होतं. आज्ञा केली टाका खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे काय बडबडजीनो घोडो खानो घणो बडबडजीनो घोडो खानो घणो चलनो थोडो घोड़ो क्यों छोड़ो मारो नीचे बडजी ऊपर घोडो. वन्स मोर परत एकदा सांगतो ऐका. बडबडजीनो घोडो खानो घणो म्हणजे जास्त पण चलनो थोडो. खानो घणो पण चलनो
थोडो घोडो क्यों छोडो मारो नीचे बडजी ऊपर घोडो मराठी सांगा आता मराठीत टांगा पलटी गोड पारा देवाने सांभाळ केला महाराज कीर्तनाचा मिराशी होती ना आमची मिराशी माझ्या वडिलांची या मिराशा जोपासल्यामुळं मागे पुढे उभा राये सांभाळीत आली या घात निवाराया देव सांभाळ करतो पण सांभाळ करण्याजवळ त्याच्याजवळ आहे काय विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान वा 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 विटेवरी जाचे पाऊले समान बाबुले समान विटेवरी जाचे बाबुले समान वा वा विटेवरी जाचे बाबुले समान विटेवरी जाचे बाबुले समान कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये उपवास पारणे राखीला दारवंटा खेळा भोगवटा आम्हा लागे 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलाय पण वेळ माझा संपलाय 12 वाजलेत 1-2 मिनिटात आपण थांबूया पण एक प्रक्रिया सांगतो लांब जाण्याची गरज नाही देव जवळच आहे देव म्हणजे कोण आई वडील देव आहे याला प्रमाण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे देवाची स्वरूपे आई वडील आहेत मग लांब जाण्याची गरज नाही याला प्रमाण लांब जाण्याला न प्रमाण न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घराणार मग साहेब आहे का ना एक उदाहरण सांगतो एवढं एक उदाहरण आहे 5-2 मिनिटात तिथल्या जिथल्या तिथं हा लय नाही मी लांब लचक नाही लांबणार आपले 1-2 जेवढं कळन तेवढं जेवढा
ठेव आहे का अजून तुमचं आज मला माहिती आहे तुमचं पोट नाही भरणार. हा हा. जी माणसं लवकर उरका म्हणतात ना ते कीर्तनात बसले का लांब म्हणणार आहे ऐका. आणि मग सांगतो काय म्हणले माहिती का, लांब जाण्याची गरज नाही. एवढा एक प्रसंग सांगतो, तुमचा पिंगळा म्हणतो. पण प्रसंग असा आहे गुरुजी, बरं का गुरुजी, प्रसंग असा आहे, एक पेशंट डॉक्टर गेलं आणि डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला येईना. डॉक्टर म्हणले झालं काय, कॅपिटल तर रूल असा आहे, बायकोला जर ऐकायला येत नसेल तर आता बायको इथं पाहिजे निदान बुवा किती फुटानं ऐकायला येतं आणि किती फुटानं येत नाही इथं सांगू शकतो. कॅपिटल तर रूल असा आहे, काना स्टेटोस्कोपच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगता येऊ शकतात. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल तिला किती फुटानं ऐकायला येतं आणि किती फुटावून येत नाही. तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येतं आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचा. तुम्हाला नाही कळलं मी काय बोलतो ते. गेलं घरी, बायकोला 50 फुटावून हाक मारली. अजय बरं का, 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून काहीच उत्तर आलं नाही. 50 फुटानं, याला वाटलं बायकोला 50 फुटानं काय ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, ओंकार दादा 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटानं ऐकायला येत नाही. 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला राग आला, किचनच्या दरवाज्यात गेलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला, ताड 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 पावलं उचलत गेलं, बायको पाशी गेला, रापकड हात उचलला. अजून मारला नव्हता, हा फक्त उचलला. ऐका पाहिलं का, आता जवळ आहे म्हणून मारता का काय, असं रपकड हात उचलला, रपकड हात उचलला फक्त, बरं का गुरुजी, उचलला रपकड हात उचलला आणि हळूच मारला. असं मारला, हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण तांबडा, तुम्ही पुढे जरा शब्द पुढे साकले महत्वाचा आहे. अनादि निर्गुण प्रगटली डाय काढा, जाऊ द्या. हा प्रगटली, काय आलं, तो म्हटलं किती वेळा विचारलं कशाची भाजी केली, किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता, तुम्ही लवकर सांगा गाड्या आता. हा तुम्ही लवकर बोला, प्रॉब्लेम कोण होता, तेच बहिर होतं, त्यालाच ऐकायला येत नव्हतं. ते प्रॉब्लेम बिचारा बायकोत काढते, तुम्ही त्याला काय असणार, आपलं सुद्धा तेच आहे ना. एक सांगू का, देव लांब नाहीये, देव जवळच आहे. आणि तो देव जोपासायचा आहे ना, आज आमच्या टावरे परिवारानं देव जोपासलाय. आमचे बाबा म्हणजे आमच्या परिवाराकरता देवच होते आणि देवाची भूमिका जोपासणारा हा एक आधारवड आज आमच्यातून निघून गेलाय. बाबा तुमच्याबद्दल बोलण्यासारखं लई आहे. आज तर मी बोलल, हा तुमचा सोहळा नाही टावरे परिवारानं आयोजित केला. आज या सगळ्या नातवंडानं, तुमच्या या परिवारानं, तुम्ही जिथं कुठं असाल, हा तुमचा सोहळा नाही, आज तुमच्या विचाराचा सोहळा या ठिकाणी पार पडला. तुमचे विचार चांगले होते, तुम्ही चांगले जगलात आणि म्हणून त्या अर्थी हा सोहळा पार पडला. बाबा तुमच्याबद्दल बोलण्यासारखे फार शब्द आहे, पण तुम्ही ज्यांच्या संगतीत आयुष्य जगलात ते संतच गोड होते. कोणते संत माहिती आहेत, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर म्हणायचंच का थांबायचं, खरंच म्हणायचं. 5 मिनिटं, हा साखरपुडा आपल्याला जायचंय, मला यायचं बरं का तिकडे. हा जाऊ द्या आता, जाऊ द्या. हा बरं म्हणू 5 मिनिटात, चला. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हात आहे का, हात बघा सगळ्यांना. सणाची जेवण बा काळ बांधून घेईल, सणाची जेवण बा, सरती सेवती बा काळ बांधून घेईल, सरती सेवती बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा
वर्धमान घोटे दादा वर्धमान घोटे वर्धमान घोटे दादा वर्धमान घोटे वर्धमान घोटे दादा वर्धमान घोटे वर्धमान घोटे दादा वर्धमान ए लटकन बोलो आम्ही वर्धमान घोटे लटकन बोलो आम्ही वर्धमान घोटे लटकन बोलो आम्ही वर्धमान घोटे वादत्त शेठ वा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा दांगड दिंगा ग अवगा दांगड दिंगा ग दांगड दिंगा ग दांगड दिंगा ग निर्गुण निराका दादा माहुर माझे गा निर्गुण निराका माहुर माझे गा शकुन 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 सांगावया आली या माई माझना चकुन सांग बया अरे माई मारला चकुल सारा बया अरे माई मारला या शेजारीना या शेजारीना बरं नाही केलं ग बया मला 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 पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला आळंदीला नेलं ग बया मला आळंदीला नेलं ग बया दाताचं दाटवण घ्या ग कोणी दाताचं दाटवण घ्या ग कोणी दादाचं दाटवण घ्या ग कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारे सावधोनी भजने लागा देव करा गोवारे माझा माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी काळ्या रात्री दळपत होत तिच्या रूपाचवण काळ्या रात्री दळपत होत तिच्या रूपाचवण आशीष देखणे होते मुसलमानाची सुना आशीष देखणे होते मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणाला आणि त्या तरुणीला आई म्हणाला राजा दगडवान राजा दर्शनवान म्हणून 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 आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान गौर फिरवितो तुम्ही डुगडू गायका डवळ फिरवितो तुम्ही डुगडू गायका गौर डौर 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 डवळ 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 हे तुम्ही डुगडू गायका तुम्ही डुगडू गायका पिंगळा माधवारी बोले बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारे बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा बस वा 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 बस वा आणि एवढं झालेलं सेवा समर्पित करतो लय वाजवलं गड्या दोघांनी दोघांना टाळ्या वाजवत लय गोड लय द्यावे तेवढे धन्यवाद मला लय आवडलं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद गायक मंडळीने मला सांभाळून घेतलं सगळ्यांचे आभार टाळकऱ्यांनी लय गोड टाळ वाजवले टाळकरी एवढं गोड आहे ना महाराज एवढा हा स्वर्गंधर गुरुकुल मोने कल्याण या ठिकाणाहून आलेली सगळी आमची सगळी बरं का ज्ञानोबाराया तुकोबाराया आमचे मुक्ताजाना सगळे बरं का आणि अविनाश दादा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद हे तुम्ही सगळं घडून आणलंय म्हणजे सगळी गँग तुम्ही आणली विशेष तुम्हाला धन्यवाद सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सिस्टीमोल यांचे आभार आज 5 मिनिटं राहिलं ग थांब ना ग फक्त 5 मिनिटं थांब मग मला यायची मलाही भूक लागली ग जाऊ आपण ग 5 मिनिटं थांब आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो एवढं सरपंच मी दाबून धरले या तास झाला तर तुमचं काय थांबा जरा आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय गोडवर काऊन करतात सगळ्यांचे आभार आमच्या गुरुजींनी लय गोड पेटी वाजवली महाराज त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद विनेकरी बाबा
मला येणेकरी लय आवडले महाराज, घेऊन जा वाटतं गाडीत, पण तेवढी जागा नाही ना गाडीत गोळ होतं. हा लय आवडली मला लय, म्हणजे द्यावे तेवढे धन्यवाद. या वयात सुद्धा या वयात तुम्हाला नाही कळणार. हा डोकं लावा जरा, डोकं लावा. आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आमचे मधले एक बाबा ते व्हिडिओ होता बघ, ते वाघ शेरड्यांच्यात बरोबर एक ते असं, हा ते मला ओळखूच आहे ना वाघ. आणि मग त्यांना सुद्धा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अजय तुम्हाला लय त्रास दिला ग बरं का. हे अजय का चुकून जर एखादा शब्द गेला असेल, एखादा मुलगा असेल, एखादा नातू असेल ना बरं का, तर दुसरा म्हणून मला माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. बाप किती श्रीमंत. आळंदीला या कधी, आळंदीला आलात ना, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. आता चाल म्हणायची का थांबायचं नको. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानं शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय झालाय. त्याच्यामुळे झालेली सेवा आपल्या बाबांच्या चरणावर, हरिबाब बाबांच्या चरणाजवळ समर्पित करतोय. नक्कीच पांडुरंगाच्या चरणाजवळ एवढी प्रार्थना की देवा तू या बाबांना, आमच्या या जीवाला तुझ्या चरणाजवळ जागा देशील. आणि नक्कीच पुढचा जन्म, आज जन्माचं गणित आहे. म्हणजे गरुड पुराण सांगतं की 1 वर्षानंतर आत्ममुक्ती दिन सोहळा असतो आणि 1 वर्षानंतर पुढचा जन्म मिळतो. मग आपला हा पुण्याचं गणित त्यांच्या पदरात पडावं आणि नक्कीच त्यांना पुढचा जन्म चांगला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो पांडुरंगाच्या चरणाजवळ. वाणीला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली